हॅलो अँड वेलकम टू स्कॉलरली स्पॉटलाइट. तर आज आपण पाहणार आहोत अ मॅन हू थिंक्स ही कॅन ही कविता. तर या कवितेच्या टायटलचा अर्थ आहे की असा माणूस जो विचार करतो की तो एखादी गोष्ट करू शकतो. चला तर कवितेला सुरुवात करूया. इफ यू थिंक यू आर बीटन यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट यू डोंट. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. तर या स्टांजामध्ये कवी सांगतो की जर तुम्ही असा विचार करताय की तुम्ही कोणाचा तरी मार खाल्लाय तर तुम्ही नक्कीच मार खाल्लाय. जर तुम्ही असा विचार करताय की तुमच्यामध्ये एखादी गोष्ट जिंकण्याची हिंमत नाहीये तर नक्कीच तुमच्यामध्ये ती हिंमत नाहीये. जर तुम्हाला एखादी गोष्ट जिंकायला आवडते पण तुम्ही असा विचार करता की तुम्ही ती गोष्ट जिंकू शकत नाही तर हे नक्की आहे की तुम्ही ती गोष्ट कधीच जिंकू शकणार नाही. पुढे कवी म्हणतो, इफ यू थिंक यू लूज यू आर लॉस्ट. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. कवी म्हणतो की जर तुम्ही असा विचार करताय की तुम्ही त्या स्पर्धेमध्ये हारणार आहात तर तुम्ही आधीच हारलेले आहात. मुळात हारणार हा विचारच आपल्याला हरवतो. तो म्हणतो की यशाची सुरुवात होते आपल्या मनातील इच्छेने आणि जर आपण इच्छा करतो की आपण ती गोष्ट जिंकू शकतो तर नक्कीच आपण ती गोष्ट जिंकू शकतो. पुढे कवी म्हणतो, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड यू आर. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. तर कवी म्हणतो की जर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी लेखत आहात, तुम्ही तुमची तुलना दुसऱ्यांशी करताय तर तुम्ही नक्कीच कमी आहात. जर तुम्हाला स्वतःची जाणीव नाहीये, तुम्हाला माहीत नाही की तुमची केपेबिलिटी काय आहे तर तुम्ही नक्कीच कोणतेही बक्षीस किंवा कोणतीही स्पर्धा जिंकू शकणार नाही. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतो की लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन, बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. तो म्हणतो की जीवनाच्या ज्या लढाया आहेत त्या लढाया नेहमी एक बलवान किंवा वेगवान माणूस जिंकतो असे नाहीये, पण जीवनाच्या लढाया तो माणूस जिंकतो जो असा विचार करतो सकारात्मकतेने की मी जिंकू शकतो. तर इथे वॉल्टर डी विंटल आपल्याला सकारात्मक विचाराची जाणीव करून देतात आणि त्याचे महत्त्व पटवून देतात. धन्यवाद.